नमस्कार, मी मनीषा सुधाकर बनसोडे, महाराष्ट्र ठाणे सर्व्हिस ठाणे महानगरपालिका येथे सिस्टर इन्चार्ज म्हणून काम करत होती. व्हॉलंटरी घेतलेले आहे काही आजारांमुळे, परंतु भरपूर आता नर्सिंग प्रोफेशन असल्यामुळे भरपूर उपचार केले. पतीने सांगितल्यानंतर 4 वर्षांनी इथं आले, परंतु शिवांबू ही प्रक्रिया मला अगोदरच माहिती होती, माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुस्तकातून वगैरे. पण स्वतःसाठी कधी करेल असं वाटलं नव्हतं. म्हणजे इथे येईपर्यंत मी करणार नाही हे असंच सांगून आली होती. अगदी मी करंजपेन गावामधून खाऊ आणला होता खाण्यासाठी स्वतःला. पण मी जशी इथे आली, ह्या पवित्र मी म्हणेन की कशी कर्मभूमी असते तशी माझी ही आरोग्यभूमी मी समजेन स्वतःला झाली. आणि त्या दिवशी मी इथे आली आणि मला मॅडम सोनाली यांनी त्यांचं एक हे दाखवलं, म्हणजे इंट्रोडक्शन दाखवलं शिवांबूचं. आणि तिथे मला एक फिलिंग यायला लागलं की आपण जर मराठी भाषेतच गोणीभर जर मी गोळ्या खाऊन आलेली आहे, तर मी काहीतरी आता इथं एक हॉस्पिटल म्हणून जर स्वतःशी वागली तर मी इतरांना नेहमी सांगते असं करा बरं होईल, तसं करा बरं होईल. आणि मग नंतर त्यांनी मला सर्व सांगितल्यानंतर मी जेव्हा मसाज केला तेव्हा मला असं वाटलं की नाही, इथे काहीतरी होईल आपलं असं वाटायला लागलं. एक वेगळंच फिलिंग आलं. ह्या निसर्गाच्या सुंदर सानिध्यामध्ये माझं मन बदलून गेलं. भूगर्भ घेतला मी आणि मला पहिल्यांदा स्वतःला असं वाटलं की मला युरिनला म्हणजे लघवीला जायचं आहे. तर मला ग्लास दिलेला होता. एका क्षणात माझं म्हणजे मन परिवर्तन झालं. चमत्कार म्हणेन मी तर स्वतःला, कारण मी चमत्कार वगैरे अशी मानणारी नाही, कारण आपण मेडिकल फील्डमधले लोक असतो. आणि मी शिवांबू प्याले. तर माझ्या मिस्टरांना मी रूममध्ये येऊन सांगितलं की मी ट्रीटमेंट करणार आहे पूर्ण. तर ट्रीटमेंटच करायची. तर मी बोलली नाही, खाऊ नाही मी खाणार आहे. तर एकदम आश्चर्य वाटलं आणि मी मनापासून स्वीकारलं, एकदम हसत खेळत. फक्त मला बरं व्हायचं आहे, कारण मला पुढे काही गोष्टी इथं आल्यानंतर इथल्या पेशंट त्यांचे रिस्पॉन्स मौन व्रत होतं, पण थोडं तरी बोलतं ना, तेवढं तर चालतं ना. तर सरांनी सांगितलं म्हणल्यानंतर स्टुडंट थोडं तरी करतात, तसं आम्ही करत होतो. मी कबूल करते. तर थोडं कळायचं की कोणाचं काय प्रॉब्लेम आहे वगैरे. मग एक आणखीन ऊर्जा मिळायला लागली की नाही, मी करू शकते. आणि त्याच्यात अजून लोकांचे अनुभव, सरांचे हॅपी थॉट्स इतके छान होते ना की म्हणजे पूर्ण जागेवर बसून ऐकत होती मी. फक्त मला 2-3 दिवस प्रॉब्लेम झाला, थोडा माझा प्लुरल पेनचा प्रॉब्लेम होता म्हणून. मग मी रूममध्ये गेली आणि दरवाजा उघडा ठेवून ऐकला. पण मीच नाही काय केलं. खूप छान आहे. प्रत्येक शाळेमध्ये आपण लहानपणापासून बालवाडीत जातो, शाळेत जातो. नंतर त्या शाळेत आपल्याला नोकरी कशी करायची शिकवलं जात नाही, फक्त अभ्यास शिकवतात. नोकरी जशी आपण शोधतो तसं हॉस्पिटलचं पण असतं. ते एखाद्या व्याधीवरती तिथे उपचार केला जातो, पण पुढे मग काय एवढं थोडं सांगतात, 3 महिने 6 महिने काय, पण त्याच्यानंतरचं नाही. पण इथं येऊन तुम्ही संपूर्ण तुमचं मागच्या लाईफमध्ये जे घडलं आहे त्याला पूर्ण उपचार होऊन पुढे पण तुम्ही तुमच्या हातात कसं तुमचं आरोग्य ठेवू याची पूर्ण माहिती, नुसती माहिती नाही तर तुमच्या पायाच्या नखांपासून तर डोक्याच्या मी म्हणेन की केसांपर्यंत संपूर्ण आपण आपलं कसं स्वतःला आरोग्यदायी ठेवू शकतं. शरीर, मन, नंतर आपल्या मनातले सगळे राग, विचार, कोणाबद्दलचं सगळं निघून जातं. आणि आजकालच्या नवीन युगातल्या मोबाईलप्रमाणे फॉर्मॅट होतं आहे सगळं, असं मला वाटलं. मी स्वतः इथं फॉर्मॅट झाले. मला काहीच म्हणजे आता मला हे दुखतंय असं मी म्हणणार नाही. हे माझं शरीर आहे, हे मी बरं होणार आहे, मी ह्याच्यावर प्रेम करते. पहिलं प्रेम शरीरावरती, दुखल्या भागावरती वगैरे हे मान्य नसायचं. ते इथं येऊन मी शिकली. मी आनंद कुंजला मनापासून नमस्कार करते आणि खूप खूप धन्यवाद देते की ही आपली भारतीय संस्कृती त्यांनी इतकी छान निसर्गात आणून पेशंटसाठी छान एवढं सांगतात आणि पेशंटवर चांगले उपचार होत आहेत इथे. आणि कुठलाही दबाव नाही आहे. सगळं कसं आनंदात घरासारखं वातावरण आहे. एकदम म्हणजे एकदम एन्व्हायरमेंटल फिलिंगमध्ये तुम्ही तुमच्या आजाराला सामोरे जाऊन आनंदाने ट्रीटमेंट घ्यायची असं. ते मला खूप आवडलं. आणि सकाळपासून तुम्हाला ते तुमच्या आरोग्याविषयी सगळं समजावून सांगत असतात. म्हणजे
असं असतं ना, आता मी माझ्या शब्दात सांगेन की डॉक्टर येऊन राऊंड घेऊन गेले तसं नाही, तर तुम्ही सकाळपासून तुमचा राऊंडच सुरू होतो इथं की तुमच्या आरोग्याला काय करायचं आहे. ते इतकं मनात असं ठासून भरले ना माझ्या तरी, म्हणजे अंतर्मनात पूर्ण उतरलं आणि ते मला खूप आवडलं. तर मी त्यांचे गुरु कोण श्रीजी आहेत आणि त्यांचे वडील त्यांना नमस्कार करते, दोन्ही सरांना नमस्कार करते आणि आनंदकुंज ह्या पवित्र भूमीला पण नमस्कार करते. आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांचे इथले सगळे जे काम करणारे त्यांचे म्हणजे कर्मचारी वगैरे ते इतके मनापासून काम करते, त्यांनाही धन्यवाद म्हणते. त्यांच्याही नजरेमध्ये पूर्ण सेवेचा भाव दिसला, कुठेही हे दिसलं नाही. मसाज करणाऱ्या ताई असू द्यात किंवा आपल्या रूममध्ये येणारे आपले कर्मचारी असू देत, साफसफाई करणारे, जेवण देणाऱ्या ताईंचं हास्य अप्रतिम. म्हणजे आचारी स्वयंपाक नव्हते करत, तर अन्नपूर्णा जेवायला देत होती. माहेरी आल्यासारखं मला उपवास सोडल्यानंतर त्यांनी जे ताट दिलं एवढं छान स्माईल करून, आणि त्या ताटामधलं जे जेवण होतं लिक्विड डाएट सॉफ्ट डाएट जे काही असेल ते इतकं सुंदर त्यांनी वाढलं ना, तर असं वाटलं की माहेरी कोणतरी मला ताट वाढतं आहे. म्हणजे परिपूर्ण म्हणून आपल्या आरोग्यासाठी परिपूर्ण येऊन इथं 10 दिवस राहायला, वर्षातून एकदाची सहल मी म्हणेन ही करायला काय हरकत नाही, असं माझं सगळ्यांना सांगणं असेल. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार करून धन्यवाद म्हणते.